प्रत्येक जण आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो। मात्र सारोळे गावचे माजी सरपंच बाळराजे गाटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 54 नागरिकांना तिरुपती बालाजीचं दर्शन घडवून एक अनोखा आणि समाज उपयोगी संकल्प पूर्ण केला आहे। या यात्रेवेळी सारोळे येथून नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रस्थान केलं। सोलापूर रेल्वे स्थानकावरून रेल्वेने प्रवास करत रेणुकुंठा मार्गे तिरुपती येथे पोहोचण्यात आलं। प्रवासादरम्यान सर्व भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण अनुभवायला मिळालं। बालाजी दर्शनाचा हा संकल्प बाळराजे गाटे यांनी अनेक दिवसांपूर्वीच मनाशी ठरवला होता। आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वेगळं आणि समाजासाठी उपयुक्त कार्य करावं या उद्देशातून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला। अखेर हा संकल्प पूर्ण झाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलंय। नागरिकांना बालाजीचं दर्शन घडवता आलं ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी यात्रेमध्ये सहभागी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। आगामी काळातही बाळराजे गाटे यांनी जनसेवेची अधिक संधी मिळावी अशी प्रार्थना त्यांनी बालाजीरायांकडे केलेली आहे। गोविंदा गोविंदाच्या जयघोषात वातावरण दुमदुमलं आणि सर्वांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं। यात्रेदरम्यान तिरुपती परिसरातील इतर देवदेवतांचंही दर्शन घेण्यात आलं। शेवटी महाप्रसादाचा लाभ घेत यात्रेचा समारोप करण्यात आला। या उपक्रमामुळे गावात समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून बाळराजे गाटे यांच्या या उपक्रमाचं सर्वत्रच कौतुक होत आहे। मी लक्ष्मण साबळे, आपण आहोत सध्या तिरुपती बालाजी येथे। सारोळे गावचे सरपंच बाळराजे गाटे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 52 गावकऱ्यांना तिरुपती बालाजी येथील दर्शनाचा लाभ त्यांनी दिला आहे। या निमित्त आपण सर्व गावकऱ्यांच्या भावना व सरपंच बाळराजे गाटे यांच्याशी चर्चा करून या यात्रेमागचा उद्देश जाणून घेऊया। नमस्कार। सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील राजभाऊ राऊत यांच्या पक्षातर्फे व त्यांचे समर्थक म्हणून बाळराजे गाटे यांचा वाढदिवस असल्यामुळे ही पिकनिक पॉइंट म्हणून देवाचं बालाजी तिरुपतीचं देवस्थान ठरवलेलं आहे। आनंद आणि चांगल्या स्वरूपात हे देवस्थानाचं आमच्या पूर्ण ग्रुपचं दर्शन झालेलं आहे आणि या दर्शनातून असाही तो जाणकाराला आलेला आहे की खरंच इथून जेवढे लोक जे काय आपल्या गावाकडे बालाजी गेले यांना धन संपदेचा लाभ हा मिळवून देणार बालाजी परंपरा बालाजीच्या दर्शनातून घडलेला आहे। तरी सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय बालाजी। रविराज गाटे वाढदिवसानिमित्त सगळ्याला शुभेच्छा। बालाजाला पुढल्या पिढीला भवितव्यात मोठं पक्षाचं तिकीट मिळून चांगलं जिल्हा परिषदचं मिळावं आणि आपली पंचवार्षिक ह्या गावकऱ्यांनी किती जरी काय केलं तरी हा बाळराजे सरपंच होणार ही काळ्या दगडावरची रेख पांढरी आहे। किती बी मला हो असं याची जिद्द जर ठेवली तरी ते आडमुडपणा आणि जिद्दपणा चालत नाही। मी महादेव अंकुश गटे, राहणार सारोळे तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। तर सरपंच बाळराजे गाटे यांच्या वाढदिवसानिमित्त तिरुपती बालाजी यात्रा 50 गावकऱ्यांची चांगलं दर्शन झालेलं आहे। तरी सरपंच बाळराजे गाटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गावकऱ्यातर्फे। मी अरुण पाटील, कंटामुक्ती अध्यक्ष व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य। मी बालाजीला यात्रेसाठी आलो आहे। ही यात्रा आपले सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाळराजे गाटे यांच्या नियोजनाखाली केली आहे। तरी यात्रा सुलभ आणि व्यवस्थितशीर झाली आहे। दर्शन अगदी एकदम टाईट झालंय आणि ही यात्रा फक्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त केली आहे। बाळराजे गाटे यांना वाढदिवसा शुभेच्छा। पंचवार्षिक आणि पंचायत इलेक्शन आले आहे तरी पाटील कंपनीचा नाद करायचा नाही। श्रीपाद पाटील कंपनीचा नाद करायचा नाही। सामाजिक संस्था सारोळेच्या वरिष्ठ सामाजिक संस्थेच्या वतीनं बाळराजे गाटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आमचे सरपंच माजी सरपंच बाळराजे गाटे यांनी तिरुपती सहल काढली। थोडक्यात जे गावातले युवा वर्ग आहेत त्यांना या छोट्याशा ट्रिपमधून मनोरंजन व धार्मिक दर्शनासाठी बोलवलेले बाळराजे सरपंच यांनी, त्यामुळे तरुण वर्गात उत्साह निर्माण झाला आहे। बाळराजे यांच्याविषयी गावात अतिशय चांगले
कार्य केलेले व्यक्तिमत्व असे म्हणून ओळखले जाते. या सहलीमुळे आणखी त्यांच्या नावाची कार्यासाठी भर पडली आहे. एवढे बोलून मी गोविंदा गोविंदा. 29 मार्च रोजी माननीय सरपंच बाळराजे गाटे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने व मुंबई परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी राजाराम गणपत भोसले, मी बालाजीहून बोलतो. सरपंचांनी आम्हाला आणलेला इकडे बालाजीला, तरी त्यानं आणल्यामध्ये दर्शन हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. पुढील 5 वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद बाळासाहेब सरपंचांनी मला तिरुपती बालाजीला आणल्याबद्दल. तमाम सारोळेकर, आमची खूप दिवसापासून इच्छा होती की गावातील शेतकरी वर्ग किंवा युवा वर्ग यांनी मिळून सर्वांनी तिरुपतीचं दर्शन करावं, ही खूप दिवसापासून आमच्या मनामध्ये इच्छा होती. आणि तो योग आज आमच्या सर्वांच्या साक्षीने जुळून आला. त्यामुळे आज आमच्या गावातील 52 लोकांकडून चांगल्या पद्धतीनं तिरुपतीचं दर्शन घडून आलं. आणि सर्वांनी मिळून एवढं गर्दीचं मोठं प्रमाण असताना पण सर्वांनी मिळून सगळ्यांना सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीनं दर्शन करून सर्व मिळून आहोत आणि चांगल्या पद्धतीनं आज दर्शन झालं तिरुपतीचं. सरपंच 29 मार्च तुमचा वाढदिवस योग आहे, काय सांगाल त्या योगाबद्दल? हा योगायोग जुळूनच आला, कारण की गेल्या 2 महिन्याखाली आम्ही तिकिटाचं नियोजन केलं होतं, परंतु तिकीट हे 27 मार्चचं कन्फर्म झालं. आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज चांगल्या पद्धतीनं दर्शन झालं. कारण की सर्व गावातील शेतकरी वर्ग आणि तरुण वर्ग यांनी कामातून वेळ काढून या ग्रुपमध्ये सामील होऊन तिरुपतीच्या दर्शनाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचंही आभार. तुमचा आगामी काळातील काय संकल्प काय तुमचा? गावातील आगामी काळातील संकल्प हा सर्वांनी समाजकार्य करत असताना सर्वांनी एकत्र राहणे हाच आमचा संकल्प असेल. जी या बालाजी तीर्थावर माझी जी मुलाखत चालू आहे ती बाळासाहेबच्या सरपंचाच्या योगातून चालू आहे. जी मी शेतीतनं जी माझे कामधंदा सोडून इथपर्यंत आलो ती बाळासाहेबच्या कृपेमुळे झालो. बस सारोळे गावचे बाळराजे गाटे सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त इकडे तिरुपती बालाजीला घेऊन आलेले आहे ते सर्व गावातल्या आमच्या ग्रामस्थांना. तर आम्ही सर्व आलोय बालाजीला. तर सर्वांचं देवदेव व्यवस्थित झालेला आहे. तर आता देवदेव झाल्यानंतर बाळराजे गाटे यांचा वाढदिवस इथं बालाजीमध्येच करायचा आहे. तर सर्व 50 जणांतर्फे बाळराजे गाटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. समस्त पाटील परिवारातर्फे बाळराजे गाटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी जितेंद्र चौधरी, उपसरपंच सारोळे तालुका बार्शी. मी तिरुपती बालाजीवरून बोलतोय. बाळराजे गाटे यांच्या वाढदिवसाच्या संदर्भात वाढदिवसानिमित्त बालाजी तिरुपतीला आलेलो आहोत. तिथनं त्यांचे नियोजन चालू आहे. वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, सारोळे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.